मारेगाव तालुक्यात काळीमा फासणारी घटना। 4 वर्षीय चिमुकलीवर अत्याचार। आई बाबा घरी नसताना गावात खेळत असलेल्या एका 4 वर्षीय चिमुकलीवर विधी संघर्ष बालकाने अत्याचार करण्याचा प्रयत्न केलाय। ही घटना मारेगाव तालुक्यामध्ये दिनांक 2 मार्च 2025 ला सायंकाळी 5 वाजताच्या दरम्यान घडली आहे। या प्रकरणी 15 वर्षीय विधी संघर्ष बालकास अटक करण्यात आली आहे। मारेगाव तालुक्यातील एका गावात पीडितेचे आई वडील मोलमजुरी करून आपली आणि कुटुंबाची उपजीविका करीत होते। ते नेहमीप्रमाणे दिनांक 2 मार्चला मोलमजुरीसाठी बाहेर गेलेले होते। त्यांची 4 वर्षांची चिमुकली हे घरी आजीसोबत खेळत होती। अशातच गावातीलच 8व्या वर्गात शिकणारा एक 15 वर्षीय बालक तिला घेऊन जनावरांच्या गोठ्यामध्ये गेला आणि तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला। या दरम्यान चिमुकलीचे आई वडील मोलमजुरी करून घरी परतले। त्यांना चिमुकली घरी न दिसल्याने तिचा सर्वत्र शोध केला। तेव्हा ती जनावरांच्या गोठ्यामध्ये विधी संघर्ष बालकासोबत आढळून आली। यावेळेस विधी संघर्ष बालक तिथून पळाला। आई वडिलांनी मुलीला घरी घेऊन तिला विश्वासात घेऊन तिची विचारपूस केली असता तिने घडलेला प्रसंग सांगितला। ही गंभीर घटना ऐकताच आई वडिलांच्या पायाखाली वाळू सरकली। घटनेनंतर लगेचच आई वडिलांनी मारेगाव पोलीस ठाणे गाठत पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे। या घटनेमुळे मारेगाव तालुक्यामध्ये खळबळ उडाली आहे। घटनेचे गांभीर्य लक्षात घेत पोलिसांनी कलम 65(2), 64(2), 3(ब), 4(5)(म), 6 नुसार गुन्हा दाखल करून संशयित विधी संघर्ष बालकास ताब्यात घेतले। सदर घटनेचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली मारेगाव वडी पोलीस करत आहेत। वडी न्यूज एक्सप्रेस ब्युरो रिपोर्ट।